चला तर आज आपण साखर आंबा बनवूया. इथे 2 फ्रेश कैऱ्या घेतलेल्या आहे, स्वच्छ पाण्याने धुवून. वरची साल आपल्याला पूर्ण कैरीची काढून टाकायची आहे. अशा प्रकारे 4 ते 5 मिनिटांमध्ये हा साखर आंबा रेडी होतो. खूप छान लागते. एक वेळेस नक्की तुम्ही ट्राय करा. अशा पद्धतीने बनवा. एकदा साखर आंबा बनवला तर वर्षभर त्याचा आपल्याला आस्वाद घेता येतो. वर्षभर तो राहतो. फ्रीजमध्ये जर ठेवला तर प्रकारे कैरीची मी पूर्ण साल काढून घेतलेली आहे बघा. आता आपल्याला हा आंबा खिसून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला बारीक असं खिसून घ्यायचं आहे. खायला खूप छान लागतो आणि बनवायलाही खूप झटपट अशी रेसिपी आहे. एक वेळेस नक्की अशा प्रकारे तुम्ही साखर आंबा बनवून ठेवा. व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलला. बघा मी पूर्ण अशी कैरी खिसून घेत आहे. अशा प्रकारे आपण खिसून घेऊ पूर्ण बघा. मी इथे 2च आंब्याचा साखर आंबा बनवत आहे बघा. तुम्हाला आंब्यानुसार साखर टाकावी लागेल. मी इथे 2च आंबे घेतलेले आहेत. तर बघा अशा प्रकारे पूर्ण आपण हा आंबा खिसून घेऊ. एक वेळेस नक्की बनवा अशा पद्धतीने. तर मी गॅसवर आता गंज ठेवले. त्या गंजामध्ये हा आपल्याला आंबा खिसलेला पूर्ण टाकून द्यायचा आहे. बरेच जण तूप पण वापरतात. 1 चम्मच पण तुपाने ना असं धमक वास येतो काही दिवसानंतर साखर आंब्याला. शक्यतो नाही वापरायचं आपल्याला. नाही वापरलं तरी काही नाही, असं खूप छान लागतो बघा. असा गरमसर झालेला आहे आपल्या याच्यामध्ये तो खिस टाकायचा. साधारण गरम झाला की याच्यामध्ये मी 2 आंब्याला आपल्या आंब्यानुसार साखर टाकायची. आंबा जर आपला जास्तच आंबट असेल तर साखर थोडी जास्त लागेल आणि आपला आंबा जर गोड असेल तर साखर ही कमी लागेल. मी इथे 4 चम्मच साखर टाकलेली आहे बघा. साखरेचं असं पाणी सुटायला लागलं बघा. साखरेचे बबल्स आलेले. आपल्या साखरेचं पाणी सुटायला लागलेलं आहे. अशा प्रकारे आपल्याला 2 मिनटामध्ये रेडी होतो. असे 2 मिनटं आपल्याला परतवून घ्यायचं आहे. मीडियम गॅसवर करायचं आहे. जास्त फुल गॅसवर जर केला तर आंबा हा बुडाला लागू शकतो आपला. थोडंसं उगा आपल्याला यामध्ये गुळाचा खडा घालायचा आहे. याने काय होते, साखर आंब्याला एक छान टेस्ट येते आणि कलर पण खूप छान येतो. मी एक गुळाचा खडा घातलेला आहे यामध्ये. तुम्ही पण एक वेळेस नक्की घालून बघा. साखर आणि गूळ दोन्ही पण. हे पूर्ण साखरेचं पाणी कमी होईपर्यंत आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे. साधारण 2 मिनटं चा पाक होईपर्यंत आपल्याला ठेवायचं आहे. बघा किती छान आपल्या साखर आंब्याला असा कलर आलेला आहे गुळामुळे. इथे कमीच गॅस ठेवत आहे. बघा आपली चाचणी झालेली आहे. साखर आंबा रेडी झालेला आहे बघा. तरीही आपण 1 मिनिट ठेवू. बघा किती छान असं झालेलं आहे. अशा प्रकारे बघा चम्मचमध्ये जर घेतलं ना तर असं लगेच खाली पडत नाही. बघा किती असं चिकटपणा याला आलेला आहे. तर आपला परफेक्ट साखर आंबा असा झालेला आहे. आपण असं समजून जायचं आहे बघा. अशा प्रकारे मी तुम्हाला नंतर एकदा दाखवते. बघा हे सगळं एकजीव असं मिश्रण होतं आहे. एका साईडला येत आहे सगळं असं आंब्याचं. जर फिरवलं तर जागा सोडत आहे बघा. तर आपला साखर आंबा परफेक्ट झाला आहे. अशा प्रकारे बघा चम्मचमध्ये घेतलं तर लगेच नाही पडत. चाचणी अशी परफेक्ट झालेली आहे आपली साखर आंब्यामध्ये. व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. असेच तुम्हाला नवीन नवीन रेसिपी बघायला मिळतील. झालेली आहे आपला साखर आंबा परफेक्ट असा. तर गॅस बंद